कल्पेश डिंगोरे हे देखील उपस्थित आहेत. हेअरस्टाईल सेम आहे. आम्ही सुद्धा कन्फ्यूज झालो. कल्पेश डिंगोरे आहेत तिकडे. उद्याच्या दिवसामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेकर संघ फायनल खेळणार आहे टेंबरे या चषकामध्ये. आज सुद्धा फायनल मारलेली आहे. धोनी यांचा दबदबा राहिला गेलाय. पहिल्याच बॉलवरती चांगला फटका ऑन दी खेळलेला बॉल निघून चाललाय बॉल लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावेंसाठी. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एचडी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू सो मच. धोनी यांचं वाक्य मात्र पुन्हा खरं झालं. धोनी तोडतो कमी आणि फोडतो जास्त. इथे सुद्धा नक्की चांगला फटका आहे. डोळ्याचा पारणा फेडणारा फटका पाहायला मिळतोय. बॅटर प्रदीपच्या बॅटमध्ये या बॉलवरती आलेला बॅक टू बॅक दुसरा दे धमाका चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एचडी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. यस थँक्यू सो मच. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत प्रदीपच्या बॅटमध्ये. तिसरा या बॉलवरती किती धावा येतील? मिळेल जातील 6 धावा. षटकार आलाय कोलिवली कोल्याचा बडा ब्रँड सिक्सर षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. यस धावसका धाव फलकावरती पाहायला मिळते ती 14 धाव संख्या. त्याला फास्ट घ्यायचंय. यस गोलंदाज सज्ज कौशल भोमटे दबावाखाली आहे. कारण बॅट मात्र आता मात्र प्रदीप या बॅटरची मात्र चमकती आहे. आणखीन एक आलाय चौकार 4 धावेंसाठी. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एचडी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. यस थँक्यू सो मच डीजे. धावसका धाव फलकावरती 18 पाहायला मिळतात. जबरदस्त सुरुवात प्रदीप भंडारी करतोय कोलिवली कोल्याचा बडा संघाकडनं. बॉलवर स्लाइस करायचं होतं. डायरेक्ट हिटची चान्स बनली होती. बॅकअप आहे. एकच धाव. एका धावाने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय. धाव संख्या धाव फलकावरती 19. धाव संख्या 19. धाव संख्या 19. पुढील बॉल कौशल भोमटे. याही बॉलवरती प्रशांत काटेसकरचा वार आलाय. फटका फसलाय. पकडला जातोय झेल. संपलाय प्रशांत काटेसकरचा खेळ. पहिला धक्का कोलिवली कोल्याचा बडा संघाला. फलंदाज प्रशांत बॅक टू पवेलियन. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. थँक्यू सो मच डीजे. धावसका धाव फलकावरती तब्बल आल्यात 19 धावा.
19 वरती 19 याकडे वरती लागला पहिला धक्का. नवीन बॅटर आलाय राहुल. धावसक धावफलक 19 प्रतीक आलाय. टॅप केले बॉलला. सन्मान दिला गेला यावेळी प्रदीप भंडारी या बॅटरना. एका सिंगलच्या मदतीने धावसक धावफलकामध्ये पुढे जाताना पाहायला मिळते. धावसक 20 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद धावसक 20 पाहायला मिळते. त्या सुरुवात दमदार केली होती प्रदीप भंडारी या बॅटरनं. त्यानंतर शेवटच्या बॉलवरती प्रशांत काटेची विकेट. ते मात्र हा ना धावसक धावफलकावरती पाहायला मिळते. वाईट साठी डीआरएस घेतलं बॅटिंग करणाऱ्या टीमने. यस थँक्यू. थर्ड अंपायर जिरले गेलेत बाळा माने सर. एक्झॅक्ट चेक केला जाईल टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. यस चेक केलं जातंय. फेअर डिलिव्हरी. थँक्यू सो मच बाळा माने सर. गोलंदाज सुजा प्रतीक. राहुल साठी मिस टायमिंग स्ट्रोक. फटका फसलाय. स्वतः विकेट कीपर त्या बॉल वरती पकडला जाईल झेल. संपला बॅटर. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम. गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेघर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आवाज आहे कोणाचा? आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. नवीन बॅटर आलाय अनंता धापसे. सरळ बॅटने मात्र फटका सजवला गेला. फिल्डर येत आहेत. एकापेक्षा जास्त मिळणार नाही. एका सिंगलच्या सने धावसक पाहायला मिळते. ते 21 धावा धावफलकावरती. त्यात मात्र बॅटिंगला पाहायला मिळते फलंदाज प्रदीप भंडारी. मोठी क्षमता आहे. कारण आपण गोरसई संघाच्या अगेन्स्ट देखील कोलिवली संघानं फाईट दिलेली आहे. यस बरोबर ना. यस इथे सुद्धा क्रॉस बॅटने फटका सजवलाय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. मिड विकेट रिजन मधनं बॉल फेकी केला जाईल. एकच सिंगल. कारण मी प्रदीप भंडारी असेल प्रशांत काटेसकर जेव्हा भिवंडी मध्ये एक स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये पवन केलेला मारलेला सोपान काटेसकरनं 2 बॉलमध्ये 2 षटकार अजूनही आम्हाला आठवतात. कारण ओपनचं क्रिकेट देखील खेळतोय हा संघ जीवी स्पोर्ट्स कोलिवली कोलाचा पाडा. इथे मात्र चांगला फटका आहे. गॅप मध्ये फिल्डर आहेत
एका पेक्षा जास्त मिळणार नाही आहे. एका सिंगलच्या साह्याने धावफलकावरती पाहायला मिळते धावसंख्या 23 धावसंख्या. 12 बॉलचा खेळ झालाय. 2 गडी बाद धावसंख्या पाहायला मिळते 23. शेवटचं षटक असेल. सागर आलाय गायकर. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या आपण. कौशल भोमटे आई कालिका माता गाणे, कारण अजून एक सामना खेळवायचा आहे उद्याच्या दिवसामध्ये. आमचे आदरणीय सन्माननीय आमचे गुरुवर्य रामजी डिंगोरे यांचा साहेबांचा संघ उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय. मोहपाडा शुभम नाईक यंदाच्या चालू सीझन मध्ये एकाच आठवड्यामध्ये 2 बाईक पटकावणारा खेळाडू प्रशांत पवार असेल. शुभम नाईक अँड कंपनी उद्याच्या दिवसामध्ये दाखल होईल. आता डिंगोरे सर हसतायत मनामध्ये. उद्या मात्र सोय मात्र मजबूत होईल यात मात्र शंका नाही आहे आमच्या मोहपाडा टीमची. ते सुद्धा नक्कीच हाफ ट्रॅकाचा बॉल उडवायचा होता. फटका मिस टायमिंग. फिल्डर आहेत. झेल मात्र कॅरी झालाय. क्रिकेटमध्ये कॉलिंग महत्वाचे आहे. जयेश मडवीच्या माध्यमातून चांगला झेल झालेला कॅरी पाहायला मिळतोय. फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. नवीन बॅटरला हर्षल. धावसंख्या 23. 3 गडी बाद धावसंख्या पाहायला मिळते 23. आणखीन एक समोरच्या दिशेमध्ये ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे येत आहेत. एकच धाव. एका धावाने धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळते 24 या आकड्यावरती. थोडा संकटात सापडलाय कारण गोलंदाजी त्या प्रकारची राहिली गेली आहे गाणे टीमची. हा खारबाव विभागातील हा संघ पाहायला मिळतोय. बॅटिंग मात्र करताना मात्र थोडस मात्र संघर्ष करत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 19. त्यानंतर काय गोलंदाजी पाहायला मिळते गाण्या टीम कडनं. तिचा समोर उडवला गेलाय. समोर ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट. सेकंड साठी जात आहे. दुसऱ्या होईल का कंप्लीट? दुसरी सुद्धा कंप्लीट पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या दोनच्या साह्यानं स्कोर कार्डवरती धावसंख्या पाहायला मिळतात 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धाव फलकावरती. या सलामीर बॅटर प्रदीप त्यांना मात्र गुड स्टार्ट करून दिला होता. एक चांगला स्टार्ट करून दिला होता कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा आल्या होत्या. त्यानंतर केलेली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या आणि तिसरं षटक मार्गस्थ आहे. यस पुढील बॉल प्रदीप साठी उडवलाय. बॉलला फटका फसलाय. पकडला जाईल झेल तेजसच्या माध्यमातून. तेजस सुर्वे होता तिकडे. त्याने केलं नाही चुके. प्रदीप बॅक टू पवेलियन. प्रदीप भंडारीला मात्र जावं पवेलियन मध्ये. आणखीन एक धक्का पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आवाज राज आहे कोणाचा? आदिवासी सरपंचाच्या शर्यत. नवीन बॅटर आलाय हितेश. फटके मात्र येत नाहीयेत. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते. धावसंख्या 26. 4 गडी बाद 26. पुढील बॉल सागर हितेश साठी. हा बॉलवरती खरा बॉलवरती फटका सजवायचा होता. फिल्डर आहेत. फेकी केला जातोय. एकच धाव. या एका धावाने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय 27 या आकड्यावरती. 27 ऑन द बोर्ड. गाणे टीमचा जितका कौतुक करावं तेवढं कमीत, कारण कोलिवली संघाला सुद्धा थांबवणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे मित्रांनो. चार गडी बाद 27 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. उडवलाय बॉलला. बॉल हवेमध्ये. फिल्डर आहेत. या मात्र खेचून मारलाय.
हर्षलच्या बॅट मध्ये या बॉलवरती शेवटच्या बॉलवरती हल्ला चढवला गेलाय. मिळतील 6 धावा. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. संधी मला फिल्डिंग लवकर लावून घ्या आपण, कारण अजून एक सामना खेळवायचा क्वालिफायचा. यातील विजय संघ विपक्ष एसजी स्पोर्ट्स बोरगड अशी मॅच होणार आहे. 34चं टार्गेट आहे. त्याला व्हॉलेंटियर स्वयंसेवक आपण लाईनमॅनची भूमिका पार पाडायचे. चौथीचं टार्गेट आहे. चला लवकर बॅटर घाई करा. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अजय भोमटे आणि कौशल भोमटे. अजय मडवी. यस, जशी मॅचला होईल सुरुवात तसे पहिल्या इनिंग मध्ये आमचा आवाज ऐकला. सेकंड इनिंगला घेऊन येतील ज्यांचा आवाज मात्र सुमधुर आवाज, ज्यांच्या आवाजाचा मात्र आम्ही दिवाना झालोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. काना कोपऱ्यामध्ये हा आवाज जातोय मित्रांनो. ते अर्थातच विशालजी पाटील सर. धोनी यांचे नक्कीच चांगले जिवलग मित्र आहेत. यस, थँक्यू. विशालजी पाटील सर जोडले जातील. थँक्यू सो मच विकीजी. मंचावरती गणेश डिंगोरे यांनाही आपण पाहू शकतात. शहापूर क्रिकेटचे धोनी आपण त्यांना म्हणतो. आणि मागील 2 सीझन पागले तर मला आठवतं केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची कार ज्याने पटकावली ग्रामीण गटामधनं तो गणेश डिंगोरे. आणि मागील पर्वामध्येही माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकाचा बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आणि शहापूरचा बायकर मॅनही आपण त्याला म्हणतो. पण आता मॅच कडे वळूया. 34चा टार्गेट. पहिला बॉल. पहिलाच बॉल फुल टॉस आहे. रिसच्या साहाय्याने वळवलाय आणि पाठवलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. आता मिळतील किती तोच प्रश्न आहे. चेक करावं लागेल. अंपायर सांगतात पाहिलं जाईल की बॉल 1 बाउन्स गेला की डायरेक्टली. यस, डायरेक्टली गेलाय. सिक्सर. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. थँक्यू डीजे. जबरदस्त सुरुवात. बॅटर अजय मडवी चा बॅट मधनं षटकार आला. फुल टॉस वरती प्रहार. आता पिच खेळला. बॉल हवेमध्ये आगे डीप कव्हरला बॉल चालला. आता फिल्डर पाठलाग करतात आणि अखेरचा बॉल फील्ड झाला. आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं ग्रामीण क्रिकेट मधले वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर एबी स्पोर्ट्सचे ओनर आतिश भांडे यांचंही आगमन झालेलं आहे. आपले सर हार्दिक स्वागत. मिडॉन वेगाने आलेत. रनआउटची शक्यता होणार नाहीये. सिंगल कंप्लीट केली जाईल. एबी स्पोर्ट्सचे ओनर आणि शहापूर ग्रामीण क्रिकेटचे वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर डबल ए स्पोर्ट्स माफी असू द्या. आतिश आणि अमित दोन्ही बंधूंच्या नावावरती हे नाव आहे. आणि आवर्जून
पाहायला मिळाल आणि लॉंग ऑफ लाईक जबरदस्त कॅच पकडण्यात आली आणि धक्का हा पकला लागला. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आवाज राजू आहे कोणाचा? आदिवासी सरपंचाच्या शकला आमचे गोठेकर गावचा. थँक्यू डिझन. विकेट मिळाली, धक्का पगला लागला आणि न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 रविकांत भोईर बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 3 वरती येतात. विकेट महत्वाची होती कारण ही विकेट या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकते टीम कोलिवलीला. नेक्स्ट बॉल येत्या क्षणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रविकांतने केला. बॉल दरम्यान लॉंग ऑनला चाललाय, जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. 4 भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशन. थँक्यू डिझो, थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला 34च्या चेज मध्ये. आफ्टर फर्स्ट ओव्हर 14 लॉस ऑफ 1 विकेट. टीम कालिकामाता गाणे आणि आता 12 मध्ये करायचं 20 धावा. पहिल्या षटकाचा अखेरता 14 धावा आणि आता 12 मध्ये करायचं 20 धावा. आवर्जून तुम्ही जर टेनिस बॉल क्रिकेटर आहात आणि तुम्हाला ज्याही आवश्यक किट आहे, ट्रॅक्स असतील, टी शर्ट्स असतील, बॅट असेल, त्यानंतर जेही इक्विपमेंट लागतात एक टेनिस बॉल क्रिकेटला, कॅप असेल, सर्व गोष्टी जर तुम्हाला अगदी क्वालिटीमध्ये आणि रिझनेबल रेटमध्ये जर हव्या असतील तर आवर्जून AA स्पोर्ट्सला आवर्जून भेट द्या. सेकंड ओव्हर अनंता यॉर्कर सन्मान देण्यासाठी भाग पाडले बॅटरला. सिंगल मिळेल. 11 मध्ये आता 19 धावा करायचा आहेत आणि बोरगड संघ देखील वाट पाहतोय की त्यांचा अगेन्स्ट आजच्या दिवसामधील अंतिम सामना क्वालिफायर मॅच त्यामध्ये खेळेल कोण. बोरगड टीमने देखील काय जबरदस्त खेळ आज दाखवला. इम्प्रेसिव्ह कामगिरी त्यांची लागली. कारण मी उल्लेखही केला ऑल ओव्हर टीमवर्क त्यांचा आपण पाहिला. कारण बॉलिंग जबरदस्त, त्यासोबत बॅटिंग ही तितकीच चांगली. बॅक ऑफ लेंथ पोलचा फटका, लाजवाब फटका, फुल अँड पॉवरफुल. इट्स अ ह्यूज वन. 6 फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंचाच्या शकला आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंचाच्या Thank you, शकला Deezer. आमचे. डगआउट मधूनच सेट होऊन आला रविकांत. पहिला बॉल जेव्हा फेस केला तेव्हा चौकार होता. आता सेकंड बॉल वरती 6. नेक्स्ट बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह, फिल्डर येतात, कॅच पकडली जाईल. कहाणीमध्ये ट्विस्ट. महत्वाची विकेट रविकांत भोईरला. आता डगआउटची दिशा दाखवली अनंताने. धक्का दुसरा. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गाव. थँक्यू डीजे. सध्या सगळीला ग्राउंड मध्ये कोलिवली टीम तर टेन्शन मध्ये आहेच, बट ग्राउंडच्या बाहेर आदित्य टेन्शन मध्ये आहे. कारण त्याचा हा संघ ॲज अ 12th मॅन तो आहे या टीम मध्ये आणि आज फार कष्ट घेऊन मॅनेजमेंट करून तो आज 12th मॅन म्हणून इथे आला. शाळेला रजा टाकणं हे सोपं नसतं, पण ते काम तो करून इथे आला. न्यू बॅटर निखिल आला. आता बॅक ऑफ लेंथ होता, अगदी टोज वरती येऊन खेळला निखिल. बॉल दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हरला जातो. फिल्डर वेगाने आलेत, फिल्डिंग चांगली लागली, बट तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 मिळतील आणि 2 धाव्यांच्या साह्याने स्कोर कार्ड आता पुढे जातोय. 23 ऑन द बोर्ड आणि जिंकण्याकरिता अजूनही 11 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक येते 8 मध्ये 11.
महत्वाची गोष्ट ही राहिली की जेव्हा आपण एक गाव एक गट हा फॉर्मॅट खेळतो तेव्हा मोस्ट ऑफ स्पर्धेमध्ये एक गोष्ट कॉमन असते, प्रत्येकी मॅच नॉकआउट असते. जिंकाल तर पुढे जाल, हरलात तर घरी जायला लागेल. आणि या क्षणाला एवढं लांबचं ट्रॅव्हलिंग करून आल्यानंतर कोणाला घरी जायचं नाहीये. ऑन साईडला फटका, गॅपमध्ये बॉल जाईल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. 8 मध्ये 11 होते आणि त्या क्षणाला हा पॉवरफुल स्ट्रोक, दमदार फटका, चौकार. आणि आता टास्क थोडं इझी बिकॉज उर्वरित 7 चेंडूमध्ये आता रन बॉल समीकरण राखले. 7 मध्ये करायचे आता 7. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. 7 मध्ये 7. आता दबाव वाढला बॉलिंग टीम वरती, अर्थात कोलिवली टीम वरती, ज्या टीमने आज भरपूर चांगला खेळ दाखवला. पहिल्या सामन्यामध्ये बेनापट्टी टीम जी मागील परवाची चॅम्पियन टीम होती तिला पराभूत केलं. पण त्यात नंतर आता गाणे टीमचा जबरदस्त खेळ आपण पाहत आहोत. आता दरम्यान लॉंग ऑफचे फिल्डर पोहोचले दुसऱ्या धावेसाठी. बॅटर परतलेत, रनआउटची शक्यता आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मिळेल विकेट. म्हणजे अंतिम 6 चेंडू आणि या सामन्यामध्ये जिंकण्याकरिता अजूनही आवश्यकता आहे टीम गाणेला 6 धावेंची. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. 6 मध्ये आता 6 करायचं. न्यू बॅटर अमोल डुकले बॅटिंग करण्याकरिता येतोय. मग टास्क जर आपण पाहिलं तर 6 मध्ये 6 ओनेस्टली सांगायचं झालं तर तितका उघड नाहीये. कारण मोस्ट ऑफ टाइम 6 मध्ये 6 ना डिफेंड केव्हा होतात जेव्हा बॅटर अंडर प्रेशर खेळतात. अदरवाईज जर फ्रीली माइंडसेटने खेळले ना तर 6 मध्ये 6 मी म्हणेन फार सोपं आहे. कारण पाहायला गेलं तर क्रिकेटमध्ये ना कोणतंही समीकरण चेस करणं जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे चेज नाही करत तोपर्यंत सोपं नसतंच. आणि प्रामुख्याने सांगायचं झालं तर जी गोष्ट सर्वात सोपी वाटते ना करायला गेल्यानंतर ती सर्वात जास्त अवघड होते. आणि या क्षणालाही बॅटर्सने देखील ना संयमी क्रिकेट आणि सेन्सिबल क्रिकेट जर खेळले तर डेफिनेटली इझिली 6 बनतील. बट जर हे सोपं कार्य अवघड मार्गाने करण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी ती संधी मिळणार आहे टीम कोलिवलीला मॅचमध्ये कमबॅक करण्याची. पण घडेल काय? अंतिम बॉलर शरद तयार होतात. 6 मध्ये 6 पहिले 3 चेंडू सांगून देतील की हा सामना अंतिम बॉल पर्यंत की त्याआधीच टीम कालिकामाता गाणे आपल्याला या मॅचमध्ये बाजी मारताना दिसेल की नाही हे प्रश्न आहेत. 6 मध्ये 6 करायचं. अंतिम षटक जे मी सांगितलं की पहिले 3 चेंडू फार महत्त्वाचे राहणार आहेत या मॅचमध्ये. कारण दोन्ही टीम्सचं भवितव्य ते 6 चेंडू ठरवणार आहेत. 6 मध्ये 6 शरद आलाय. पहिलाच बॉल बॅक ऑफ लेंथ होता. कव्हरचे फिल्डर वेगाने आलेत बट सिंगल कंप्लीट केली जाईल. आता 5 मध्ये 5 जसा जसा सामना पुढे जाईल ना कुठेतरी जर आपण पाहिलं या क्षणाला जर एखादा डॉट बॉल अथवा विकेट आली तर कमबॅक होण्याची शक्यता आहे टीम कोलिवलीचे. बट जे मी सांगितलं की जर सेन्सिबल क्रिकेट खेळले, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक जर खेळले, सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट केली तरी सुद्धा 5 मध्ये 5 इझिली बनतील. कारण हे जे रन बॉल इक्वेशन आहे ना ते बॅटिंग टीमसाठी कधीच अवघड नसतं. ते अवघड बॅटिंग टीम स्वतःच्या मिस्टेकच्या जोरावरती बनवते. आणि स्पर्धेचा महत्त्वाचा नियम चेसिंग कंपल्सरी आहे. कंपल्सरी या 5 धावा बनवाव्याच लागतील टीम कालिकामाता गाणे टीमला. 5 मध्ये 5 नेक्स्ट बॉल प्ले अँड मिस. तेच मी सांगितलं ना की कधी कधी अशा क्षणाला ना बॅटिंग टीम अवघड मार्ग चॉईस करते आणि अडकते. आणि या क्षणाला ना जे कार्य ना शांतरित्या देखील होऊ शकतं त्या कार्याला आता अशांतरित्या करण्याचा प्रयत्न बॅटरचा दिसतोय. डॉट बॉल इथे येतोय. कारण परिस्थिती एखाद्या व्यक्तीसाठी कधीच बिकट अवघड नसते. त्या व्यक्तीचे कार्य ठरवतात की ती परिस्थिती त्याच्यासाठी सोपी जाईल की अवघड जाईल. या क्षणाला डॉट बॉल येणे उपलब्धी आहे. लॉफ्टेड फटका आणि हा फटका विजयाचा. सामना समाप्त. खेळ खल्लास. बाजी मारली या मॅच मध्ये टीम कालिकामाता गाणे टीमने. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि त्वरित टॉस साठी यायचं गाणे टीमचं कॅप्टन. आपण टॉस क्विकली करणार आहोत. चला गाणे टीमचं कॅप्टन फर्स्ट ऑफ ऑल टॉस साठी या, लवकर या. टॉस आपण करणार आहोत आणि टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील विकीजी.